नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंड करण्यापूर्वी मातोश्रीवर आले होते। ईडीच्या भीतीने ते मातोश्रीवर रडत होते असा दावाही माजी महापर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला। आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच उत्तर दिलं आहे। पोरापोट्याचे प्रश्न मला विचारू नका असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत होते। त्यानंतर आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर विधानाचा समाचार घेतला। हा समाचार घेताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली। त्यांनी थेट बापच काढला। आदित्य ठाकरे तर रोजच रडत असतो, आता ते लोकांना काय सांगायचं। सकाळी उठल्यावर रडतो, दुपारी उठल्यावर रडतो, संध्याकाळीही रडत असतो। अहो एकनाथ शिंदे कुठे, तुम्ही कुठे? एकनाथ शिंदे तुमच्या बापाच्या वयाचे आहेत, त्यांच्याबद्दल असं बोलणं गैर आहे। अशा एकरी शब्दात संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। आणि आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात, पण मुख्यमंत्र्यांना सत्तेत राहून 2.25 वर्ष झाली आहेत। एकीकडे घटनाबाह्य म्हणतात, दुसरीकडे त्यांच्याकडे मागण्या करतात। घटनाबाह्य आहे तर त्यांच्याकडे मागण्या कशाला करता? घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती सामनामध्ये छापता कशाला? घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे पैसे चालतात तुम्हाला, तुम्ही कशासाठी करत आहात हे? जर घटनाबाह्य मुख्यमंत्री असेल तर त्याची जाहिरात छापू नका। यांना फक्त पैसे पाहिजेत, त्यांना लोकांशी काही घेणं देणं नाही। माल असेल तर ताल आहे, अशी ही यांची गत झाली आहे, अशी टीकाही संजय शिरसाट यांनी केली। यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर देखील टीका केली। तुम्हाला कोण म्हटलं पुरोहितांना बोलवायला? तुम्हाला काय करायचं आहे याचा निर्णय तुम्हीच घ्या। पूजा कोण करणार, कसे करणार ते तुम्हालाच माहीत। यांच्या वैयक्तिक प्रश्नात मी बोलत नाही असं देखील त्यांनी म्हणाले। तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जागा वाटपावर विधान केलं आहे, त्यावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। संजय गायकवाड यांनी स्वतःचे वैयक्तिक मते मांडले आहे। तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसले, जागा वाटपाचा निर्णय घेतला। आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात असे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि आमदारांना वाटत असतं, तसा त्यांचा आग्रह असतो। आग्रह काही गैर नाही, शेवटी याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतात, त्यामुळे आम्हाला कोणालाही जागा वाटपावरून बोलायचा अधिकार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। तर मित्रांनो, आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे। याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।